तुमकां सगळ्यांक नमस्कार. नोकरीच्या बाबतींत गोवा इज ऑन द हायेस्ट अनएम्प्लॉयमेंट रेट्स इन इंडिया. हे परत परत वेगळे वेगळे रिपोर्ट्स आनी डेटा आमकां सांगता. तरी पूण हो सरकार, भारतीय जनता पार्टीचो डॉक्टर प्रमोद सावंताचो सरकार, इन्स्टेड ऑफ मेकिंग इट इजियर फॉर गोवन्स टू गेट जॉब्स, गोंयकारांक आनीक ऑपॉर्च्युनिटीज मेळपा खातीर नवे रुल्स इजी करून किंवा नवे जॉब्स क्रिएट करून जॉब स्कॅमां बंद करून हे सगळे करच्या पेक्षा प्रमोद सावंत सरकार गोंयकार विरोधी काम करता. दे आर एक्टिंग very meticulously and purposely against the interest of goans. Private jobs तर आम्ही उलोवत नाही. This government has not done anything. Government jobs on both state level आणि central level दोनूय लेवलाचेर डॉक्टर प्रमोद सावंत सरकार कसो वागता ताचे जस्ट तुमकां आज एक झलक दिवंक सोदता आमी. जॉब स्कॅम तर चल्लाच, and maybe these actions where they are choking all the opportunities available for Goans to either get directly recruited or to get promotions in their current jobs. I think it is part of the job scam only. कित्याक म्हाका दिसता हे लोक जर सरकारा कडेन गेले आनी खंय तरी ऑफर दिली जाल्यार मे बी दॅट इज वॉट दे वॉन्ट की हांचे कडेन हे इनडायरेक्ट रिक्रुटमेंट करचें म्हणून अशें तांचो कितें तरी एक हेतू आसतलो. हांव जस्ट तुमकां एक एग्जाम्पल दिता. सेंट्रल लेवलाचें हांव एग्जाम्पल दिता. मागीर आमचे बाब सुनील सिग्नापूरकर आसा आनी प्रोफेसर रामराव सर आसा, ते तुमकां आनीक थोडे डिटेल्स दितले ऑन स्टेट लेवल एज वेल एज सम सेंट्रल लेवल पोस्ट. गोवा शिपयार्डाचे तुमी हालीं आयकलां आसतलें. देर वर सम पोस्ट्स दॅट वर क्रिएटेड, इंजिनियर लेवल पोस्ट फॉर क्वॉलिफायड पीपल. तातूंत खुबशे गोंयकारांनी एप्लाय केल्ले आनी हो प्रोसेस स्टेप बाय स्टेप करून ऑलमोस्ट लास्ट मोमेंटाचेर पाविल्लो वेर इवन नेम्स वर रेकमेंडेड, पूण हे पोस्ट मागीर फिलूच करूंक ना. परत फॉर सम रिजन दीस पोस्ट द रिक्रुटमेंट प्रोसेस स्टार्टेड अगेन. कित्याक गोंयकार रेकमेंड जाल्ले, गोंयकाराची नांवां आशिल्लीं म्हणून. तशेंच मोर्मुगोवा पोर्ट अथॉरिटी जी एका वेळा मोर्मुगोवा पोर्ट ट्रस्ट आशिल्ल्यान तेन्ना आय थिंक 1998 मोर देन 5,000 people were employed at MPT in Vasco. 5,000 पेक्षा लोक चड एम्प्लॉयमेंट आशिल्लो 1998. आज परिस्थिती पळयल्यार देर आर हार्डली अबाउट 950 एम्प्लॉईज लेफ्ट. 1000 सुद्धा व्हरूंक ना 5,000चे. सो सरकाराचें चल्लां कितें. आनी मोर्मुगोवा पोर्ट अथॉरिटीचे जर तुमकां थोडे डिटेल्स दिवंक जाय, हातूंत खुबशे गोवन एम्प्लॉईज आसा, चडशे गोवन एम्प्लॉईज आसा आनी इन वेरियस डिपार्टमेंट्स इन्क्लुडींग इंजिनियरींग डिपार्टमेंट्स बी. क्वॉलिफायड एक्सपिरियन्स गोवन्स जे 15, 20, थोडे 30 वर्सां सुद्धा एमपीटीन काम केला ताणी. 30 वर्सां. पूण डिस्पायट दॅट एक्सपिरियन्स, डिस्पायट दॅट लॉयल्टी एंड डेडिकेशन, तांकां प्रमोशनाचे ऑपॉर्च्युनिटीज दिवंक ना. आनी थोडे गोंयकार अशे आसा, दे आर स्टॅग्नेटिंग इन द सेम पोझिशन फॉर ऑलमोस्ट 15 to 20 years एकाच पोझिशनान, जे 30 वर्सां काम केल्ले. 20 वर्सां एकाच पोझिशनान आसा. तांकां फुडेंच वचपाक दिना. क्लास 1 पोझिशन तांकां दित ना. एवरी फ्यू इयर्स द मोर्मुगोवा पोर्ट अथॉरिटी चेंजीस इट्स रिक्रुटमेंट रूल्स टू ट्राय अँड वीड आउट गोवन्स. मदीं ताणें कितें केलें ते म्हणलें ना, आमचो फायनान्शियल पोझिशन बरो ना, सॅलरी कॉस्ट कमी करपाक आमी थोडे पोस्ट आतां हे करतले, कमी करतले. सो जांकां स्पेशल VRS घेवंक जाय तांणी घेवचे. सो स्पेशल VRS स्कीम काडली. सम पीपल टूक इट बट सम पीपल डीड नॉट टेक इट. दे वॉन्टेड टू गो अहेड. मागीर तांणी एक असो रूल काडलो की रिक्रुटमेंट विल बी इन अ 2:1 रेशियो. म्हळ्यार 2/3 will be by direct recruitment, म्हणजे नवे लोक
and only 1/3 will be by promotion. Again, this was done to discriminate against Goans. कित्याक डायरेक्ट रिक्रुटमेंट ते मागीर आनी खंयच्यानी घेवंक शकता. सगळे जाणा की MPA is a central agency. Indian Ports Association does the recruitment for it. So direct recruitment 2/3. Goans who are already given 30 years, तांकां फक्त 1/3. And to make matters worse, हालीच असो डेव्हलपमेंट जाला की त्या 1/3 सुद्धा they are doing direct recruitment. The Indian Ports Association is advertising those posts which were supposed to be 1/3 for Goan employees who have given their whole life to MPA. Those also being and who should have been given the opportunity to be promoted to class 1 positions. ते सुद्धा आता हे direct recruitment करपाचो प्रयत्न चालू. So as far as MPA is concerned, आम्ही प्रमोद सावंत सरकाराक मुद्दाम विचारूंक सोदता आणि मोदी सरकाराक सुद्धा, because this is a central agency. Are all these actions part of your job scam? ह्या गोंयकारांक तुमचे कडेन येवन कितें तरी तुमकां ऑफर दिवंक जाय म्हणून तुमी अशें तांकां यू आर कॉर्नरिंग देम स्टेप बाय स्टेप, तांकां सामकें अशें डेस्परेट करून दवरल्या काय? तुमकां हो पोर्ट आता डायरेक्टली अदानीच्या हातान घालूंक जाय? डू यू वांट टू गिफ्ट दिस पोर्ट लायक ऑल द पोर्ट्स यू हैव डन इन गुजरात? डू यू वांट टू गिव दिस वन एंड ओनली पोर्ट which was the lifeline of the economy in Mormugaon तालुका at one point? तुमकां हो हात काढून अदानीच्या हातान घालूंक जाय and remove all Goans from MPA so that Adani can directly keep his employees in MPA. Salaries are paid by our tax money, but instructions are coming from Adani's office. अशें करपाचो तुमचो प्लॅन आसा काय? सो वी कंडेम दिस एंटी गोंयकार विरोधी जो तुमचो हे चल्ला रिगार्डिंग जॉब्स इन गोवा. वी कंडेम दिस एज आम आदमी पार्टी एंड वी डिमांड की तुम्ही बेगीनच्या बेगीन यू प्रोवाइड अ प्रॉपर स्ट्रॅटजी, ब्रिंग अ व्हाईट पेपर इन द नेक्स्ट असेंब्ली सेशन की तुम्ही गोंयकाराची अनएम्प्लॉयमेंट रेट जी इतली वाडल्या ती कमी कशें करतले थ्रू प्रायव्हेट जॉब्स एज वेल एज थ्रू सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट जॉब्स. सो हो आमचो एक डिमांड आसा. त्या भायर सेंट्रल एजन्सीचे तुम्ही जाणा पयरूच न्यूज आयल्या इंडियन पोस्ट तातून सुद्धा महाराष्ट्राचे लोक हाडून हांगा भरिल्ले आसा. म्हणजे एक जो पोस्ट इन वीच लोकल इंटेलिजन्स इज रिक्वायर्ड, त्या जाग्याचो तुका एक माहिती आसूंक जाय, त्या जॉब्सान सुद्धा महाराष्ट्राचे लोक हाडून हांगा दवरिल्ले आसा. सो तुमचो एक्चुअली हेतू कितें आसा? तुमकां गोंयान गोंयकार उरिल्ले नाका अशेंच आमकां दिसपाक लागिल्लें आसा. सो इंडियन पोस्टाचेर प्लस स्टेट गव्हर्नमेंटाचे जे जॉब्स आसा ताचेर उलोवपाक हांव मागता प्रोफेसर रामराव वाघ तुमकां आनीक थोडे फॅक्ट्स एंड फिगर्स दितले. वाल्मिकी तुमकां सांगला की सेंट्रल गव्हर्नमेंट पोस्टाच्या बाबतींत स्पेशली ज्यो व्हडल्यो एजन्सीज पब्लीक सेक्टर एंटरप्रायझीस कशे MPA आनी गोवा शिपयार्ड हांगा आशिल्ले, थंय आयज गोंयकारांक कशी एक वागणूक दिता. त्याच बरोबर पोस्टल डिपार्टमेंटान ग्रामीण डाक सेवक म्हणून पोस्ट आसा आनी हे म्हणजे जेन्ना व्हडली व्हडली पोस्ट ऑफिस आशिल्ली गांवांनी तेणी ल्हान सेंटर ओपन केली आनी थंय त्या गांवचो भुरगो कोणी त्याच एरियाचो भुरगो थंय ग्रामीण डाक सेवक म्हणून दवरलेलो. ताका अरावंड 15,000 कितें तरी हाताच्या आडे पगार मेळटालो. आनी हे आतां 15-20 वर्सां काम केल्ले खूब जाण लोक आसा, तांच्यो फॅमिली आसा, ते आतां ऑन द वर्ज ऑफ रिटायरमेंट. पुरू आमचे जे महाराष्ट्र आनी गोवा सर्कल आसा, सो गोवाचे सेपरेट सर्कलूच ना, वन कॉमन सर्कल. तांणी एडवर्टायज करून जी रिक्रुटमेंट केली तातूंत लँग्वेज जी आशिल्ली नॉलेज ती कोंकणी आनी मराठी रिक्वायर्ड. सो महाराष्ट्रीयन जो मराठी जाणा तो सुद्धा इज एलिजिबल इन गोवा. आनी जेन्ना ती एग्जाम जाली हे खूब भुरगे बावडे तातूंत एलिजिबली ना अप्लाय करपाक. थोड्यांनी अप्लाय केला आसतले पूण ऑलमोस्ट 70+ जी रिक्रुटमेंट जाल्या आनी ते आतां जॉईन जाल्या. जुलयान ते कंप्लीट जालो प्रोसेस. तांकां मागीर लेटर आयलें हांगा की तांचे अरेंजमेंट करा कितें करा म्हणून. ते सगळे महाराष्ट्रान हांगा आयल्यात. आज ते प्रत्येक गांवांनी म्हणजे सालसेत सारख्या गांवांत जंय एक कोंकणीची सामकी अत्यंत गरज आसा उलोवपाची, थंय सुद्धा महाराष्ट्रांतले एम्प्लॉईज आसात. आनी जर एक लेटर आयलें कितें आयलें तांकां ते एरियाची कांयच खबर ना, एका तरी लेटरा परत वयतात. हे जे भुरगे आशिल्ले ते कोण घरांत ना हे सगळे हेल्प करताले. आज तांचो एम्प्लॉयमेंट गेला
आणि अन्यायकारक अशे गोयचे ह्यो फॅमिलीज आज उगड्यार पडल्या. तांकां न्याय दिवपाक म्हाका पयरूच आमचो MP साऊथ गोवाचो MP बिर्यातो हाणें हो आवाज उठयलो आणि म्हाका दिसता हे सगळ्या आमच्या पार्टीनी हो आवाज उठोवपाची गरज आसा. आणि ताका लागून हे जे कोण बेकार जाल्यात भुरगे तांकां कितें तरी ऑल्टरनेट तांची सोय करपाक जाय अशी आमी मागणी करता. दुसरो जेन्ना आमी गोवा गव्हर्मेंटा कडेन येता, सध्या जॉब स्कॅमाचे प्रकरण जाले, मागीर आमी खूब प्रेस कॉन्फरन्स सुरवातेच्यानूच घेत आसले हाजेर, इन्क्लुडींग जेन्ना गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट तांणी आपली टेम्पररी एम्प्लॉई सेक्युरिटी गार्ड आनी कसली कसली हे केली, तेन्नाय आमी तातूंतल्यो इरेग्युलरिटीज दाखोवन दिल्यो आनी भुरग्यांचेर कसो अन्याय जाता तो दाखोवन दिलो. एक कॉमन थ्रेड जो असो आसा की हे जे बेकार भुरगे आसा, जी हाय अनएम्प्लॉयमेंट रेट आसा, शिकलेले भुरगे आसा आनी कमी शिकलेले भुरगे आसा, तांकां सगळ्यांक एक वायट वागणूक ह्या सरकारा कडल्यान मेळटा, एक डिस्करेजमेंट मेळटा की तुमकां जॉबाची ओपनिंग तुमकां न्ही ती आनी कोणाक तरी. म्हणजे अशें आमी तेन्नाय आरोप केल्लो की बीजेपीची जी मेंबरशीप ड्रायव्ह चलता तेन्ना त्या भुरग्यांक सांगले तुमी ती मेंबर्स करून घेयात, तुमकां जॉब दितले, तुमकां प्रिफरन्स दितलो. आणि म्हाका दिसता हे खंय तरी ते करपाक सोदतात अशें आमकां दिसता. आनी ताका लागून बाकीचे जे एलिजिबल भुरगे आसा तांकां भायर उडोवपाचो षडयंत्र. ह्युमन रिसोर्सान तांणी भुरग्यांक सामके सतायले, पयशे घेतले, तांकां वतान दवरले. काल तुमी होमगार्डाचे पयले आसतले, थंय तशीच परिस्थिती, दीसभर वतान रावन भुरगे आपले एस्पायरंट थंय व्हेरिफिकेशन करताले. आता जेन्ना हे जॉब स्कॅम प्रकरण उक्ताडार आयले तेन्नाच आमी म्हटलेले की गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनाचे कितलेशेच पोस्ट, अराउंड 2000 पोस्ट लास्ट इयर तांणी वेकन्सी काउंट केल्ल्यो, त्यो अजून तुमी कित्याक काडूना. शेवटे 21 नोव्हेंबराक तांणी नोटिफाय केल्यो की LDCच्यो आनी स्टेनोग्राफराच्यो. सो एक 200 कितें तरी पोस्ट हे आशिल्ले आनी काल ताचो लास्ट डेट आशिल्लो. आता हातून जर तुमी पळयले एक LDC वा ज्युनियर स्टेनोग्राफर हे एंट्री लेवल पोस्ट, स्पेशली LDC हो एंट्री ऑलमोस्ट लेवल 2 तो इन 7th पे, त्याचे सगळे MTS आसा. ताका एक्चुअली एक्सपिरियन्साची गरज नसता. आणि जर तुम्ही आयचो रिपोर्ट जर पळयत जाल्यार अराउंड 10,000 टोटल एप्लिकेशन म्हाका दिसता LDC आनी MTSाक आयल्यात. आमच्या हिसपान ही एप्लिकेशनां एक्चुअली 30,000च्या वयर वचपाक जाय आशिल्ली, जाल्यार हो आंकडो कित्याक वाडलो. जर 12वीची क्वॉलिफिकेशन आसा जाल्यार हांगा 50,000च्या वयर भुरगे आसात 12वीचे गव्हर्मेंट जॉबाक एस्पायरंट आसा, जाल्यार तांकां हे एप्लिकेशन कित्याक करपाक मेळना. जाल्यार ह्या सरकारान LDC, स्टेनोग्राफर, MTS ह्या सगळ्याचे जे रिक्रुटमेंट रूल आसात ते गेल्या वर्सा हळूच चेंज केल्या. हे आमकां आतां कळ्ळें. तांणी जेन्ना ही एडवर्टायज दिली तेन्ना तेणी ते जे एसेन्शियल कंडिशन आसा, म्हणजे फर्स्ट इज एज्युकेशनल क्वॉलिफिकेशन 12वी, दुसरे नॉलेज ऑफ कोंकणी ते आसा, तिसरे तुजी टायपिंग स्पीड वा स्टेनोग्राफी सर्टिफिकेट ती आसा, चौथो जो एक कंडिशन तेणी घातला हे ऑल ओव्हर इंडिया सुद्धा हेच अशेच कंडिशन असतात, एक तर एज्युकेशनल आणि तुजी प्रोफिशियन्सी इन दॅट वर्क, आणि चौथी कंडिशन घातल्या ती 1 वर्साचो वर्क एक्सपिरियन्स. एप्रेंटिस म्हणून जे कोण आशिल्ले तांकां अप्लाय करपाक मेळटा. हो हेतू असो सरकाराचो दिसता, पण तांणी कितें केला की तातूंत तेणी वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट 1 वर्साची मागल्या आणि जी चडशा कॅन्डिडेटाकडे ना. आता सादी गोष्ट, एक 12वी पास जाल्लो भुरगो एखादे तो कॉलेजाकूय शिकपाक वयता, त्याच वेळार जरी एड आयली जाल्यार तो हांगा अप्लाय करतलो. तो काम करपाक वचपाना, पूण ताका एक आशा दिसता की आय कॅन सपोर्ट माय फॅमिली, आय विल अप्लाय फॉर दीस जॉब. वा बाकी कडेन सुद्धा जे कोण कामाक आसता भुरगे अशे प्रायव्हेट, तांकां ज्या कामाकडे आसता ते ज्या एम्प्लॉयराकडे आसता, ही इज नॉट इन अ पोजिशन टू गिव देम वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. व्हडले व्हडले कंपनीक दिना, आणि तांकां जी जाय सर्टिफिकेट फ्रॉम द एम्प्लॉयर तो थंय खंय तरी रजिस्टर आसपाक जाय, लेबर डिपार्टमेंटान रजिस्टर आसपाक जाय, ताजें रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आनी हाडपाक जाय. कोण दितलो ह्या कॅन्डिडेटा आपली स्वताची रजिस्टर सर्टिफिकेट, वा आपले कामगार आपल्याकडे 4च्या वयर आसा काय ना ते. म्हणजे हे सगळे जे रूल्स आसात they are discouraging eligible candidates from applying for the job of LDC. हो तांचेर अन्याय आसा. काल सुद्धा भुरगे कितलेशे तडफडटाले की आपण कशें तरी एप्लिकेशन करतलो, आपल्याक एक रिटर्न टेस्टाक चान्स मेळपाक जाय म्हणून, पूण तें जालें ना. आनी ताका लागून म्हाका दिसता हो जो अन्यायकारक जी चेंज जी इन नोव्हेंबर काय ऑक्टोबर 2023 गॅझेटेड केल्या आणि अमेंडमेंट्स केल्या रिक्रुटमेंट रुलाक, ते रिक्रुटमेंट रूल्स आर नॉट इन द फेवर ऑफ गोवन्स. आणि ताका लागून म्हाका दिसता सरकारान हाजेर फेरविचार करपाक जाय. आणि हे जे पोस्ट आसा एंट्री लेवल पोस्टाक तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कशी मागता,
एखादे कोणे अप्रेंटिसशिप केल्या वा खंय जॉब केला ताका तुम्ही एक्स्ट्रा मार्क दियात ड्युरिंग वॉट एव्हर इट इज, पूण यू कॅनॉट एलिमिनेट डायरेक्टली ताका अप्लायूच करूंक मेळना. हे खूब अन्यायकारक आसा. फक्त गोंयच्या तरणाट्यांनी हाचेर विचार करचो. मागीर हो असो एक मेथड आसा की जे तुम्ही कोणाकडेन तरी फुकट रावात, कोणाची वेठबिगारी करात, कशें तरी पांय पडून कितें तरी सर्टिफिकेट हाडात आनी चुकोन जर कोणे फेक सर्टिफिकेट हाडले आनी लायली जाल्यार फाल्यां तोय त्रासान पडटलो. कित्याक आयज लोकांक दिसता की आपले जॉबा लागून म्हूण कितेंय करता. जशे लोक 5-10 लाख दिवन जॉब सोदताले तशें कोणी फेक सर्टिफिकेट हाडूंक शकता आनी फाल्यां जर ताका मेळ्ळें जाल्यार परत मागीर ताचेर आनी कितें तरी खटलो भरतलो. सो हो जो इश्यू आसा हो चड विचार करिनासतना सरकारान एक दिसाड घालीन ही अमेंडमेंट हाडली. कोणाक ती सारकी खबर ना आनी आतां जेन्ना हे इतले लेट हेणी नोटिफाय केले लोकांक टायम सुद्दां नाशिल्लो की अरे बाबा आपल्याक 1 वर्साची सर्टिफिकेट बी दिवपाक जाय म्हणून खूब लोक आयज निर्शेल्यात, कॅन्डिडेट निर्शेल्यात, तांचे पालक निर्शेल्यात आनी हाचेर कितें तरी उपाय काडपाक जाय. सगळ्या लोकांनी हाचेर आवाज उठोवपाक जाय. पूण हांव मुद्दाम बीजेपीच्या युवा मोर्चाकूय विचारता की तुमचो हाचेर स्टँड कितें, हे तरणाट्याचें फ्युचर कितें. जर ताका खंय जॉबूच मेळना जाल्यार ही इज नॉट इवन एलिजिबल फॉर अप्लाय फॉर गव्हर्मेंट जॉब. हे सगळे जे दुष्टचक्र जे तुम्ही स्टार्ट करतात तितूंतल्यान कॅन्डिडेटांक नुकसान जातले आनी आमच्या भुरग्यांक नुकसान जातलें. म्हणून आय वॉन्टेड टू हायलायट दीस. सुनील नमस्कार. काल एक असोच एक गजाल घडली जी PWD कॉन्ट्रॅक्टर्स आमचे गोवन कॉन्ट्रॅक्टर्स आसा डिविजन 1 जे जनता हावसान ऑफिस आहा PWDचे थंय एक टेंडर येयलो 1.5 कोटीचो. त्या टेंडराक असो रूल आसा की फक्त ज्यो गोंयांत रजिस्टर्ड जाल्या कॉन्ट्रॅक्टर त्यांनीच एप्लाय करपाचें आसता आनी तेंचे GST जे आसा ते गोवन रजिस्टर जावपाक जाय. काल एका त्या टेंडराक डॉली का कोण MP चो कॉन्ट्रॅक्टर तेच्या कडेन गोवन लायसन ना, तेच्या कडेन गोवन रजिस्टर हे ना, तेणी ते कामाक एप्लाय केला 1.5 कोटी आनी ते एप्लाय करून जेन्ना ते ई टेंडर ओपन जाता फर्स्ट रावंड तेन्ना ताका एडमिटेड म्हणून बरयला. तो एक्चुअली रिजेक्टेड जावपा जालो कित्याक तेच्या कडेन गोंयचे रजिस्ट्रेशन लायसन्स रजिस्टर्ड ना प्लस तेच्या कडेन GST ना. तेणी अशें बरयला की आपणाक जर काम मेळटलें जाल्यार आपूण गोवा रजिस्ट्रेशन एप्लाय करतलो म्हणून. पण हेंची हिम्मत पळया, हेंच्यांनी ते रिजेक्टेड करपाचें सोडून ते एडमिटेड म्हणून केला. जे कोणी हाडला आसतलो PWD मिनिस्टर कोण हे गोंयच्या जनताक कळपाक जाय. कशें हे भायल्या लोकांक हाडून आमचे गोंयचो लायव्हलीहूड जो आसा तो कसो काबार करपाचो पळय तेंच्या कडेन शिकपाचें हे गोंयच्या लोकांक कळपाक जाय. हे जे गोवा कॉन्ट्रॅक्टर युनियन जागे जाले म्हणून काल तेंच्यांनी चीफ इंजिनियराक वचून मेळ्ळे. जेन्ना चीफ इंजिनियर वचून मेळ्ळे तो कितें म्हणटा हो ह्युमन एरर जावं शकता म्हणून. कळ्ळें. हांव हें सांगूंक सोदता हे जॉब फॉर कॅश जो स्कॅम आहा पळय हो जो आयज गोंयांत गाजलेलो आसा ते खंय तरी हे BJP सांपडलेले आहात आनी ते डायवर्ट करपाक खंयचो दुसरो टॉपीक हाडटात. हेंकां हेंच्या खुर्चीचो भंय पडलेलो आसा आनी फक्त हेंच्या भितूर BJPनूच हेंकां डिफेंड करपाक कोण ना. आयज CMाकूच डिफेंड करपाक तेंच्या भितूर कोणी फुडें सरिना म्हणून CMाक हे स्टेटमेंट काडचो पडटा हे आमी डिफॉमेशन केस घालतले म्हणून. तेकाच भंय आहा आपली खुर्ची खंय तरी खंय खतरो आसा म्हणून. जर उजो लागता तर धुंवर येतात. जे कोणी अरेस्ट केल्या जॉब स्कॅम कोणी अरेस्ट केल्या पळय तांकां भितर उडयल्या पळय तांकां पयशे कोणी घे म्हणून सांगिल्ले. ते बेश्टेच काय पयशे घेवचे ना. तांकां कोणी सांगलां आसतलें पयशे घे म्हणून. हेजेर जर उजेड घालपाक जाय जाल्यार ED बिडी हे काय जावपाक ना. एका रिटायर्ड जज फुडें काडून हेजेर फुडली कारवाई करपाक जाय. जावनी काळ्याच्या काळ्यान दयाचे दये. थँक्यू. आता सांगपाक जाय न्हू तुमी प्रेस घेता जाल्यार मातशें लेट जावन